नमस्कार मित्रांनो, सर्व मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. मी पनीर भुर्जी करणार आहे. त्याच्यासाठी मी 100 ग्राम पनीर घेतलं आणि असं किसणीवर किसून घेतलं, बारीक करून घेतलं. 1 टमाटर घेऊन, कांदा घेतला मी बारीक चिरून, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि शिमला मिरची, आम्ही याला शिमला मिरची म्हणतो, आणि आलं लसूण पेस्ट, धनिया पावडर, लाल तिखट पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि घरगुती मसाला. कढई ठेवली आणि कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं मी, आणि तेल छान गरम करायचं. आणि त्याच्यानंतर राई जिऱ्याची आपण फोडणी करायची. तुमच्याकडे कशी करतात पनीर भुर्जी नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे, छान चटकलेले आहे जिरं. त्यामध्ये मी कांदा टाकून घेते. मी माझ्या पद्धतीने किंवा माझ्या घरच्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. तुमच्याकडे कशी करतात नक्की कमेंट्समध्ये सांगा. हिरवी मिरची पण टाकते मी, छान भाजून घेते. आलं लसूण पेस्ट टाकून घेते, छान फ्राय करून घेते. याला पण कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा. माझ्या पद्धतीने माझ्या मुलाला तर खूप पसंत आहे ही रेसिपी, म्हणजे ही भाजी त्याला खूप आवडते माझ्या मुलाला. आपला कांदा आहे ना छान लालसर झालेला आहे. आता मी याच्यामध्ये टमाटर घालते, ते पण छान भाजून घेते. जे नरम होईपर्यंत भाजून घेते छान अशा प्रकारे. आम्ही तेलंगणामध्ये असतो, आमच्याकडे थोड्या रेसिपी वेगळ्या असते, आणि म्हणजे थोडं दूर असलं तर वेगळ्याच असतात ना रेसिपी. आपण प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगळी असते, म्हणून मी दाखवत आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करू शकता. छान असं भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मी शिमला मिरची टाकणार आहे, ती पण छान परतून घेते. थोडं कोथिंबीर पण टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि हा मसाला आहे हा पूर्ण टाकून घेते याच्यामध्ये आणि परतून घेते एकदा. अशा प्रकारे खूप छान असते चपातीसोबत किंवा भातासोबत. थोडं झाकण ठेवून घेते मी शिमला मिरची नरम होईपर्यंत. बघा आपले शिमला मिरची आणि मसाला किती छान भाजला गेलेला आहे. सुंदर कलर आला, नरम झाली आहे मिरची पण. आणि मी पनीर घालून घेते याच्यामध्ये. थोडं वाफ येऊ देते आता. बघा आपली पनीर भुर्जी किती सुंदर कलर आला आणि छान झाली आहे भाजी पण एकदम झकास. आणि थोडं मी झाकण ठेवते याच्यावर 2 ते 3 मिनिटपर्यंत, आणि नंतर आपण कोथिंबीर घालू.
छान मिक्स करायचं, म्हणजे मसाला आपला आहे ना पनीरला लागला पाहिजे. कोथिंबीर घालून घेते. बघा छान मिक्स करून घेतलं मी. सगळीकडे मसाला लागलेला आहे. आणि थोडं मी झाकण ठेवते म्हटलं ना, आणखी 2 मिनिट झाकण ठेवते मी आणि गॅस बंद करते. मी कणकीपासूनच आहे ना लहान चपाती करत आहे. हीच आहे माझी कणिक. अशा पद्धतीने मी भिजू घातली, म्हणजे भिजवली. हे बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतली. आणि वरून आहे ना थोडं पण वरून पण पाणी लावायचं आणि खालून पण पाणी लावायचं. अशा पद्धतीने नान चपाती टाकून घेते. छान भाजून घ्यायची. बघा छान कलर आलेला आहे खालून पण. बघा आपली नान चपाती तयार झालेली आहे. साधी आणि सिंपल पद्धत. बघा आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे घरच्या घरी पद्धतीमध्ये. त्याच्यामध्ये काही मसाला घातला नाही मी, सर्व घरगुती मसाला आहे. आणि नक्की एकदा ट्राय करा. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये घरगुती साहित्यामध्ये मी बनवलेली आहे आजची रेसिपी. नक्की ट्राय करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.